आता काय व्हायचं राहिलंय? दोन भाऊ एकत्र आले. हा तुमची समस्या मी आज ऐकणार आहे. दोन महाराष्ट्राचे बंधू एकत्र आले, ठाकरे बंधू एकत्र आले, दोन नेते एकत्र आले आणि कार्यकर्ते एकत्र आल्यावर हा महाराष्ट्र यापुढे फक्त ठाकऱ्यांच्याच मागे जाईल, हा सुद्धा नाशिकनं संदेश दिलेला आहे. फार मोठ्या संख्येने नाशिक रस्त्यावर उतरले, मी त्यांचा आभारी आहे. शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचं कुळ आणि मूळ एकच आहे आणि आपल्या सगळ्यांचा मायबाप हा माननीय बाळासाहेब ठाकरे हाच आहे. त्याच्यामुळे आम्ही इतकंच सांगू, यापुढे तुम्हाला आमच्याशी सामना करताना खूप काळजी घ्यावी लागेल. नाशिकमध्ये गुंडगिरी, नाशिकमध्ये हनी ट्रॅप, मग अशी सगळ्या नेत्यांनी सांगितलं. हे चित्र बदलायचं असेल तर उद्याच्या महानगरपालिकेपासून आपल्याला सुरुवात करावी लागेल, परिवर्तन करावं लागेल. जिल्हा परिषदा येतील, नगरपालिका येतील. व्होट चोरी करून आलेलं सरकार आहे हे सुद्धा बोगस. नाशिकमध्ये हे 3-3, 4-4 आमदार शक्य आहे का जिंकणं? काय त्यांनी मोठी अशी क्रांती केली होती? चोऱ्या माऱ्या, व्होट चोऱ्या करून हे सरकार सत्तेवर आला. इकडले आमदार निवडून आलेले आहेत, त्यांना आपण घालवूच. पण त्याच्या आधी महानगरपालिका संयुक्तपणे आपण ताब्यात घेतली पाहिजे. मी वारंवार सांगतो, हे चित्र आपल्याला राज्याचं बदलायची जबाबदारी नाशिकपासून आपण सुरू करूया. पुन्हा एकदा या मंचावरील सर्व नेते आणि आपण सर्व दोन्ही बाजूचे कार्यकर्ते यांचं मी मनापासून आभारी आहे की या जनआक्रोश मोर्चातून फक्त नाशिकला नाही तर या राज्याच्या सरकार पुढे आपण एक आव्हान उभं केलेलं आहे आणि हे आव्हान टिकवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.